आणि तशी मॅच प्रत्यक्षात सुरू होईल. ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून पहाडी आवाज. टिटवा परिसरातील नामांकित क्रीडा समालोचक मनोजी कारबे सर यांचा बुलंद आवाज ऐकूया खेळाच्या पूर्वार्धामध्ये. इट्स ओव्हर टू यू मनोज सर. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर, रोशन संते सर. जाऊया मैदानामध्ये. प्रेक्षको सर्वांचं हार्दिक स्वागत. नवीन सामना आपल्या भेटीस आलाय. निमित्त आहे आदर्श चषक 2025. पहिला चेंडू ती अपील. इथे चेंडू खाली राहिला, थोडंसं तिथे आदळल्यासारखं वाटलं आपल्याला. पाहायचे पंच सांगतायत नक्कीच बॉडी लाईनला आदळला. जल्लोष, उत्साह, तोच जल्लोष तोच उत्साह पाहतो. क्रिकेटचा महासंग्राम ज्या स्पर्धेचा आहे 33वं पर्व. वाटतोय ना आपल्या सर्वांना गर्व. आणि या स्पर्धेमध्ये मिळते क्रिकेटचं सर्व. अशी स्पर्धा आदर्श चषक 2025 चौथी रजनी इथे आणि चौथा सामना इथे सुरू झालाय. वांजळे विरुद्ध ब्राह्मणगाव. यावेळेला फ्लिकचा प्रयत्न होता. चेडू अगदी अराउंड द लेग टाकला तिथे. पुन्हा एकदा लाऊड अपील. जास्त वेळ एकत्र येऊ नका प्लीज. आणि काय जल्लोष बघा समोरच्या स्टँडमध्ये. ब्राह्मणगावसाठी तो आम्ही तो राखीव ठेवला स्टँड. आणि बघा तो उत्साह. आणि असं वाटतं की ब्राह्मणगाव आता पूर्ण गावच जमा करेल. धावसंख्या 1 वरती. 2 चेंडू पडलेत. गोलंदाज आहे तो सूरज. उर्ध विकेट जातोय बॅट्समन योगेशसाठी. या योगेशकडे इथे द्विधा मनस्थिती होती. तिथे झेल टिपला की काय. कॉट अँड बॉलची अपील झाली. पण तो तिथे पंच सांगतात की चेंडू शेराला आदळलाय. प्रत्येक चेंडूमध्ये उत्साह, आवाज, आरडाओरडा, शिट्या, पिंपाड्या. आणि मला वाटतं शेवटच्या रजनीमध्ये ह्या मैदानामध्ये ढोल, ताशा, बँड, पथक सगळं काय येतील. कारण शेवटच्या दिवसामध्ये रसिक हो, ठाणे विरुद्ध मुंबई महिला क्रिकेटचा रणसंग्राम रंगणार आहे. महिला वर्गाला विशेष भेट. महिला सशक्तीकरण तर सुरू आहे आपल्या भारतामध्ये. परंतु इथे या धानवीच्या मैदानामध्ये आपण महिलांचं क्रिकेट सशक्त करणार आहोत त्या स्पर्धेच्या, त्या सामन्याच्या निमित्ताने. प्रत्येकाला आवडणारी स्पर्धा, प्रत्येकाला आवडणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. दिस इज गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. ज्या खेळामध्ये एका बाजूला ग्लोरियसपणा, आनंद असतो, दुसऱ्या बाजूला अनिश्चितता, अनसर्टेनिटी असते. त्या खेळाने अख्ख्या पूर्ण जगताला वेड लावलंय. लहान बाळकापासून अगदी वरिष्ठ व्यक्तीपर्यंत जो खेळ आवडतो. आणि हा फटका आवडेल का? नाही. मिस टोक आहे. शॉर्ट मिड विकेट चेंडूच्या खाली होता, परंतु झेलचा स्थान चुकला तिथे. अगदी चेंडू डोक्यावरती पाणी सोडून खाली पडला. अगदी डोक्याच्या वरून जात असताना जजमेंट चुकलं. त्या दरम्यान डायरेक्ट हिट. अजून गरज होती का हाही प्रश्न. कारण ऑलरेडी बॅट्समन पोहोचला होता तिथे आणि धावा तिथे 3 कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या इथे 6 वरती जाऊन ठेपली टीम वांजळे संघाची. मंजित मल्हार इलेव्हन वांजळे संघ इथे बॅटिंग करतो या सामन्यामध्ये. यानंतरचा सामना असेल यजमान आदर्श इलेव्हन धानेली विरुद्ध सिद्धगड बी. सज्ज रहा. CR सर येत आहेत ॲज इट इज. वरती आले तिकडे. आता स्पर्धा त्यांनी फार वर नेली. चंदूजी राणे आमचे, श्यामजी भोईर, भाऊसाहेब भोईर, अप्पा अभिमानजी भोईर, के भोईर, वामन भोईर, भोईर राणे सर्व एकत्र आले. म्हणून तर आपण गातो या ठिकाणी क्रिकेटचे गाणे. आणि हे क्रिकेटचे प्रेक्षक झाले दिवाणे ही स्पर्धा पाहून. आदर्श चषक 2025 लीग बायचा इशारा. धावसंख्या इथे 1 पुढे सरकत असताना टीम वाजळे संघाची 1 षटक समाप्त सुद्धा झालं. बिनबाद 7 वर. बाबाकडून 500 रुपयाचं बक्षीस इथे लगावलं जातंय टीम ब्राह्मणगावसाठी. जे हनुमान ब्राह्मणगाव संघ इथे फिल्डिंग करतोय. आजची चौथी रजनी पूर्णपणे पहिल्या रजनीसारखी वाटते. पहिल्या रजनीमध्ये असा जल्लोष होता. मधल्या 2 दिवसांमध्ये थोडीशी कमी पब्लिक होते. परंतु जशी आता स्पर्धा पुढे जाईल आता पब्लिक कमी न होता वाढत जाणार आणि प्रेक्षक कक्षामध्ये जागा राहणार नाहीये. अशी आपण स्पर्धा पाहतोय. नवीन गोलंदाज बंटी सज्ज झालाय. टेमगाव एंडकडूनच तो येणार. त्या परिसरातच ब्राह्मणगाव सुद्धा आहे आणि त्याच
परिसरामध्ये पाहतो आपण ब्राह्मणगावचा कक्ष आहे जिथं जल्लोष सुरू आहे या स्पर्धेसाठी. फील्ड टॉसला टर्न केलंय, बॅकवर्ड स्क्रीनच्या दिशेने चेंडू 3 टप्प्याने 1 to 4 आदर्श चौकार कनेक्टिंग धानिवली क्रिकेट. ती मस्त सुंदर फटका सजवला. मेरिटनुसार कसा फटका मारायचा, लेग ग्लान्स होता तो, ग्लान्स विथ फ्लिक असा फटका आपल्याला लगावलेला पाहायला मिळाला आणि त्या फटक्यामध्ये मंत्रमुग्ध झाले सर्व आमचे लाडके प्रेक्षक. शरदच्या बॅटमधून तो चौकार, धावसंख्या दुसऱ्या फिगरमध्ये, डबल फिगरमध्ये, दुसऱ्या अंकामध्ये 11 1.1 षटक, 5 षटकाचा मुकाबला पाहतो आपण या रजनीतील चौथी मॅच सुरू असताना. पुन्हा एकदा यावेळेला पॉज घेतला पण तो मिस्टामिंग स्ट्रोक आहे. विकेट किपर झेल तिथे जज करतोय. सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज शरदची विकेट समाप्त. पहिला गडी गारद टीम वाजले संघाचा शरदच्या रूपात. इतिहास सांगतोय ती त्यांची पोचपावती ह्या 33व्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळत असताना म्हणतात ना की 1 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर शेती करा, 10 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर झाडे लावा आणि आयुष्यभराचं 100 वर्षांचं नियोजन करायचं असेल तर माणसं जोडा. ही माणसं जोडली आहेत आणि या माणसांनी ही स्पर्धा डोक्यावर घेतली आहे. धानिवली गावामध्ये कुठली पण स्पर्धा असू दे ती सक्सेसफुलच होणार आणि होत असते. म्हणून या पर्वाचं 33व्या पर्वाचा सर्वांना गर्व वाटू लागला आहे आणि प्रत्येक व्यक्ती ह्या स्पर्धेला डोक्यावरती घेऊन सांगतो की ही स्पर्धा आमच्या मुरबाड तालुक्याचं क्रिकेटचं वर्ल्ड कप आहे. ते सुरू असताना ते कैलासवासी गोविंद संतू भोईर क्रीडांगण, माजी पोलीस पाटील धानिवलीच्या ठिकाणी. लेफ्टीचा हा ड्राईव्ह पाहतो आपण, ऑफ ड्राईव्ह अगदी व्ही शेपमध्ये खेळला होता. तिथे लॉंग ऑफ सज्ज आहे, पेट्रोलिंग करतायत सीमारेषा सांभाळत असताना. कारण दुसरं षटक सुरू झाले, थोडीशी फिल्डिंग फैलावलेली पाहतो आपण. पंचाच्या भूमिकेमध्ये शेखर सर आहेत तिथे आणि महेंद्र भवर सर काम पाहत आहेत. तिसरे पंच हेमंत शेट्टी, आज जे पी पॅनलचे हे तिन्ही पंच पुन्हा एकदा कार्यरत झालेत. धावसंख्या इथे 1 ने पुढे 12 वाजले संघाची. मंजित मल्हार वाजले संघ ज्याला बॅटिंग मिळाली या सामन्यामध्ये. ओ ऑन द राईज तिथे आडव्या बॅटचा प्रहारचा प्रयत्न पंचने आमच्याकडे पाहिला आणि सांगितलं की हा वाईट चेंडू आहे. प्रत्येक चेंडूमध्ये तिथे आवाज येतोय समोरच्या कक्षातून. असं वाटतं की तो कक्ष दोन्ही संघांसाठी आहे. जे काय होईल ते आनंद तिथे व्यक्त होत असताना जल्लोषपूर्ण सर्व प्रेक्षक गॅलरी. काय नियोजन आहे बघा. प्रत्येकाला भुरळ पाडणारी स्पर्धा आदर्श चषक धानिवली. हो, हाय बॅकट्रिपचा आधीच वापर केला होता, पूर्ण एकदा तयार होता. वाईट यॉर्कर तिथे सक्सेसफुल हाताळला गेला गोलंदाज बंटीकडून. हे बघा रिलीज ऑफ द डिलिव्हरी नाही, वाईट यॉर्कर नाही तर तो तिथे चेंडू अगदी ऑफस्टिकच्या जवळून गेला. काही इंच फक्त अंतर होतं. ह्या अँगलने असं वाटलं की चेंडू अगदी वाईट यॉर्कर आहे, पण तो नाही बचावले तिथे फलंदाज योगेश. म्हणून पंचाने आमच्याकडे पाहिलं जणू काय की तिथे बॅट्समन अगदी बचावला गेला. हा फुल टॉस आहे, बीमरचा इशारा आणि चेंडू जाते मिड विकेटच्या वरून. घणाघाती प्रहार, 1+ षटकार. योग्य निर्णय पाहू शकता बघा. 10 किलो लॉजमधून रिप्ले जवळपास छातीजवळ चेंडू होता आणि त्याला लिलिया फेकून दिलं. पूलचा नजारा पेश केला. फुलटस होते असे फटके मारणं अगदी जोखीम असतं. आडव्या बॅटने तिथे प्रहार केला. MS धोनी स्टाईलने तो फटका मारला आणि पुढचा चेंडू आता फ्रीट. धावसंख्या 20 वर. फ्रीटची परवानी फोर्स केला समोर पण तो नीटचा युटिलाइज करता आला नाही. तिथे झेल टिपला पण तो फलंदाज बाद नाही होणार. बाद होणार नाही तरी सुद्धा जल्लोष बघा ब्राह्मणगावचा तिथे होत असताना. ब्राह्मणगावचा संघ इथे फिल्डिंग करतोय, वाजले संघ बॅटिंग करतोय. धावसंख्या
इथे जाऊन ठेपली ती 21 वर एका गडाच्या मोबदल्यामध्ये. फिल्डिंग पूर्ण एकदा फल्ली जाते, कारण लेफ्ट आणि राईटी कॉम्बिनेशन असलं की थोडीशी डोकेदुखी होत असते बॉलरसाठी आणि फिल्डरांसाठी सुद्धा. यावेळेला चेंडूला सोडून दिलं, अपेक्षा होती तिथे बॅट्समनची, पण तो नाही, तो लिगल घोषित झाला. आणि अशा प्रकारे डॉटनी षटकाची सांगता केली बंटी या गोलंदाजाने. 2 षटकाची समाप्ती, एकूण धावसंख्या 1 गडी बाद. पाहतो आपण वांजले संघाची 21 वर 21 लॉस ऑन विकेट. तो संघ सुद्धा इथे खेळून गेला. प्रत्येक गावाला इथे मान सन्मान देणारी स्पर्धा, प्रत्येक खेळाडूला इथे डोक्यावरती घेणारी स्पर्धा, प्रत्येक खेळाडूला इथे अनेक बक्षीस देणारी स्पर्धा आपण पाहतोय. हा चेंडू आत्ता मात्र पंच आमच्याकडे वळतात. शेखर सर सांगतात वाईड आहे. ऑप्टिच्या खूपच बाहेरून जात असताना धावसंख्या 1 पुढे फुलत आहे वांजले संघाची 22 वर. पाच ओव्हरची मॅच. गोलंदाज इथे सूरज. हो, यावेळेला फ्रंट फूट ड्राईव्हचा प्रयत्न होता. ड्राईव्हचा स्थान चांगला होता, परंतु बघा तो उत्साह तिथे पुण्यात. आवाज आवाज पाठीराखे. हीच ते एनर्जी असते. आपण ज्यांचं मनोगत घेतो जेव्हा मॅन ऑफ द मॅच घेतात कॅप्टन्स किंवा खेळाडू, तेव्हा सांगतात की आम्हाला इथे पाठीराख्यांचं चांगलं पाठबळ लाभतं आणि गावकऱ्यांची सुद्धा चांगली मदत मिळत आहे. हो, पॉईंटकडे जातो. तिथे कमलाकर घरत सुद्धा वेगाने येतोय, विकेट किपर सुद्धा वेगाने येतोय. कमलाकर घरत म्हणजे आमचे टी शर्टचे कटिंग मास्टर आहेत. त्यांनी कटिंग केल्या आणि प्रत्येकाला फिटिंग दिली त्यांनी करून, आणि तो आता सेटिंग करतोय ते क्रिकेटची. कमलाकर पॉइंटला उभा आहे बघा. अगदी रवींद्र जडेजाची जागा, महत्वाची जागा, जॉन्टी रोड स्टाईल. तो अगदी डोळे वटारून उभा आहे तिथे. त्याला कटिंग करायची वाटतं बॅटरची. आता तिथे कट आलंय पाहिजे. नाही, तिथे फ्लिक केलं जात आहे. हलक्या हाताने फक्त चेंडू ढकललं. स्क्वेलिंगच्या दिशेने फिल्डर वेगाने जातोय. एका हाताने उचलला फेकी करायला तितक्याच वेगाने. इथे मात्र विकेट किपरने थोडीशी चूक केली, परंतु त्याचं मोठं नुकसान होत नाहीये. थ्रो केला होता रनआउट घेण्यासाठी, परंतु तिथे गरज नव्हती असं वाटतं. 2 धावा कंप्लीट झाल्या. आणि पळताना आपण खेळपट्टीवरून धावू नका प्लीज. दोन्ही पण बॅट्समनना विनंती आहे. पंच सुद्धा तुम्हाला वेळोवेळी दर्शवत आहेत. आतापर्यंत इथे 1.3 षटकं हाताळली ती गोलंदाज सूरजने, म्हणजे तो सेकंड स्पेलमध्ये आलाय आणि त्याने अगदी चांगली इकॉनॉमिकल बॉलिंग केली आहे. उर्ध विकेट जातोय. हो, काय शॉट चेक केलाय तिथे. मस्त शॉट आणि जाब स्टाईलने ड्राईव्ह केलाय. बॅट तिथे आखडली आणि टायमिंग मस्त प्राप्त केली त्या फटक्यामध्ये. अलॉंग द कार्पेट जात असताना खेळाडू कक्षाकडे वाईडिस लॉंग ऑफला कव्हर केलं. त्या दरम्यान 2 धावा सुद्धा आमच्या रॉबिनच्या वेगाने पूर्ण झाल्या. आमच्या सोबतीला रॉबिनचे मालक आहेत, रॉबिन रॉकीचे बालचंद भुईर. आज सुद्धा त्यांनी गुलाल उधळलाय उंबरवेडे या ठिकाणी. बैलगाडा शर्यत होती आज. धावसंख्या इथे 26 वर. यावेळेला लेग फ्लिकचा प्रयत्न होता. पंच पाहतायत तिथे बेल्स ब्लिंक केली आणि तिथे फेकी झाली, त्याचं नुकसान झालंय. ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये धावा मिळत आहेत आणि प्लस वाईटचा इशारा पंचाचा. 1+1. 2 धावा इथे जोडल्या जातील वांद्रे संघाच्या खात्यामध्ये आणि संघाच्या खात्यामध्ये भर होऊन धावसंख्या 28 वर. षटक क्रमांक इथे 3रं सुरू आहे. तसं पाहता धावसंख्या चांगली इथे निर्माण केली आहे. जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा लेफ्टी आता स्ट्राईकला आलाय. त्यासाठी डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन साईडला पाहतो आपण पेट्रोलिंग करतात. एक शॉट मिड विकेट घेतलाय. ऑफ साईडला आमच्या डाव्या बाजूला एक फिल्डर तैनात होते डीप एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग ऑफ एक आहे आणि पंचाच्या उजव्या बाजूला आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने बॅकवर्ड पॉईंट, फ्लाइंग स्लिप.
असं सापळा रचला पण तो इथे बॅटिंग पॅडच्या मधून चेंडूला तिथे ड्रॅग आउट करणं भाग पडलं. त्या दरम्यान एक धाव पूर्ण झाली नाही. चेंडू शरीराला आदळलाय, लेग बायचा इशारा. धावसंख्या 1ने हळूहळू पुढे संत वाहते कृष्णामाई 29 वर. 29 ऑन द बोर्ड. आतापर्यंत या इनिंगमध्ये जर विचार केला तर एक षटकार आलाय, चौकार एक आलाय, चौकार सुद्धा आलाय मागच्या बंटीच्या षटकामध्ये. परंतु पहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये इथे सूरजने जबरदस्त इथे थांबून ठेवले बॅटर्सला. जागा देते, रूम देत आणि त्याला मस्त खेळून टाकतायत. काय चांगले चेंडू टाकतोय आणि कटर तिथे टाकतोय प्रत्येक चेंडूवरती. तो चांगले चेंडू स्विंग करतोय, त्या कारणाने त्याला हलक्या हाताने खेळलं जातं. हलक्यात घेतलं जात नाही, अगदी समजदाने खेळलं जातं. कारण बॅटरला सुद्धा माहिती आहे की आपल्याला हा षटक खेळून काढायचं आहे. आणि आता मात्र नक्कीच आतिषबाजी करण्याची दाट शक्यता, कारण कधी कधी शांतता जी असते ती वादळापुरीची असते. आता वादळ येऊ शकतं धावांचं, परंतु इथे धावसंख्या चांगली आता घडलेली आहे. पाहतो आपण 10.0 रेट आहे. 3 षटकात 30 धावा, 1 गडी बाद टीम मंजित मनाल 11 वांजले संघ. मामाच्या गावाला सपोर्ट आहे, म्हणजे ब्राह्मण गावाला. मामाच्या गावाला जाऊया. लहानपणी गाणी गायचो आणि निवृत्ती दादा वाटतं बहुतेक जायचे भरपूर वेळा. मामाने त्यांना डोक्यावरती खेळवले, खांद्यावरती खेळवले, म्हणून आता ते मामांना तिथे साथ देत आहेत. आणि का नको, पाहिजेच आपली माणसं, आपली माती आपली माणसं. निवृत्ती दादा भोईर एक चांगलं व्यक्तिमत्व. प्रत्येक वेळेला विचारत असतात, सर जेवले का, सर कसं काय, पाणी देऊ का, चहा घ्यायचं का. प्रत्येक गोष्टीची काळजी प्रत्येकाने घेतली आहे. असं नाही की खाया प्यायला मिळालं म्हणून, परंतु जो आदरातिथ्य आहे हे फार महत्वाचं. धावसंख्या 31 आहे, करेक्शन केलं जात आहे. 1 गडी बाद. आदर्श चषकाचं नियोजन म्हणजे सर्व गुण संपन्न. पडद्याच्या मागे सुद्धा तितकं त्यांचे कष्ट असतात. आणि आपल्या पडद्यासमोर डोळ्याच्या समोर आपण पाहता की सांगायचीच काय गरज नाहीये. तुम्हीच पोचपावती दिली आहे चषकाला आणि डोक्यावर ते घेतलंय. म्हणून तर क्रिकेटचं वर्ल्ड कप सुरू आहे या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यामध्ये धानुली गावामध्ये स्पर्धा. पर्व 33 व आदर्श चषक 2025. चला पुढच्या टॉससाठी आपण सज्ज राहा. आदर्श 11 धानिवली विरुद्ध सिद्धगड बी. जयत तयारी करा आणि कॅप्टन येऊन थांबा टॉस बॉक्समध्ये. चौथ्या षटकाला प्रारंभ करतो गोलंदाज इथे अजय आणि समोर बॅट्समन प्रदीप सज्ज झाला. लेफ्ट हँड बॅट्समन प्रदीप खेळतोय 1 वरती, योगेश खेळतोय 16 वर. धावसंख्या 31 अधिक आता 32 वर, कारण वाईटचा इशारा पंचांचा आमच्याकडे फिरलाय पंच. महेंद्रजी भवर 3 षटकामध्ये 32 धावा आतापर्यंत. वांजले संघाची अगदी चांगली स्थिती म्हणू शकतो आपण. फायटिंग स्कोर 10च्या पलीकडे गेलाच पाहिजे. प्रत्येक षटकामध्ये जो रन रेट असतो टेनिस क्रिकेटचा विचार करता तो 10, 12, 15 असा झालाच पाहिजे. हो, इथे जास्त होईल का असंच वाटतंय. दडपण घेतो गोलंदाज आणि बचावात्मक बॉलिंगचा प्रयत्न. कदाचित समोर लेफ्टी आहे म्हणून टप्पा नियंत्रित होत नाहीये. लाईन शोधतायत, स्वैर मारे होत आहेत. अजय नावाचे गोलंदाज तिथे पाहतो आपण. साईड चेंज करत नाहीत तरी सुद्धा ते राऊंड द विकेटच येत आहेत. लेफ्टी टू लेफ्टी. धावसंख्या 33 वर आणि पर्व 33 वर नाही, राईटी येतो, ओव्हर द विकेट येतोय. बॅटिंग त्याची लेफ्टी असे मला भारचंद्र भोईर सांगतायत, म्हणून आमची थोडीशी चुकी झाली होती. म्हणजे जसे सौरभ गांगुली राईटी बॉलिंग करायचे आणि लेफ्टी खेळायचे, तसा हा सौरभ आहे जणू काय ब्राह्मणगावचा. हो, इथे आता झेल मिळेल का. हो, सौरभ पुढे नाही गेला तिथे, म्हणजेच अजय. चेंडू फ्लाय झाला होता, शॉर्ट कव्हरला तिथे फिल्डर येईपर्यंत एक धाव पूर्ण केली आणि धावसंख्या 1ने 34 वरती जाऊन ठेपली वांजळे संघाची. 1 गडी बाद. 2 वाईट पडले, म्हणजे आता ह्या षटकामध्ये अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. 2च लिगल चेंडू ठरले गेले.
लवकर बाद झाले. सुरुवातीला शर्यत आपण पाहिलं नाही. योगेश आणि प्रदीपची जोडी जमली मैदानामध्ये. चांगली पार्टनरशिप दोघांची. योगेश 16 आता खेळतो, जो स्ट्राईकला 11 चेंडूंना सामोरं गेलाय. त्यासाठी आता सापळा रचला जातोय. लॉंग ऑन मिड विकेट. फॉरवर्ड स्पीड लेग तैनात आहे. ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफ तो उडवला आता मिड विकेटच्या वरून. ब्राह्मणगावच्या प्रेक्षक गॅलरीच्या वरून त्यांना सांगत असताना की हम भी कुछ कम नहीं, हम भी जीतने के लिए आए. जेट दिया छक्का. वेगाचा वापर केला. टायमिंग सुद्धा बेमिसाल लाजवाब होतं. बघा फटका वारंवार बघू शकतो. सिक्सर क्रमांक 122 इथे ठोकला योगेशने. आणि योगेश सुद्धा खेळतोय 22 वर. वा क्या बात आहे. धर्मवीर स्टँडच्या तिथेच हा चेंडू जाऊन धडकला. पुन्हा एकदा सज्ज झालाय. योगेश हाय बॅकचा वापर करतोय. हा चेंडू ड्राईव्ह झालाय. मिड ऑफ तिथे नाहीये. धाव बॉलर स्वतः धावतोय. लॉंग ऑफचा फिल्डर येईपर्यंत 2दा पूर्ण होतील झाल्या. चांगली रनिंग बिट विकेट. नुसतं चौकार षटकांकडे लक्ष न देता सिंगल डबल होती सुद्धा इथे लक्ष देऊन वांदे संघ अगदी समजदारीने खेळतोय. दोन्ही पण बॅटरने विकेट सुद्धा राखली आतापर्यंत. बघा पहिले 3 षटकं सांभाळून खेळले. सूरजचे दोन्ही षटकं त्यांनी सांभाळून खेळली आणि 10च्या रेटनी पुढे जात असताना आता रेट वाढवलाय. रन रेट धावसंख्या आतापर्यंत 42 वरती आहे. चौथं षटक सुरू असताना चौथ्या षटकात अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. मिड ऑफ घेतला आता. थोडासा वाईडीज घेतलाय. जो आधी ऑन साईडला होता त्याला ऑफ साईडला घेतलंय योगेशसाठी. पुढे येतोय. इथे ऑन द राईस अपिश कटचा प्रयत्न होता. तिथे स्मॅश केलं. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडीस लॉंग ऑफला फिल्डर तिथे येतोय. फेकी करेपर्यंत फेकी चांगली. डायरेक्ट इंटू द हँड ऑफ विकेट किपर. 2 धावा कंप्लीट झाल्या. योगेश इथे एक हाती किल्ला गिरवतोय. पूर्णपणे इनिंगची जबाबदारी जणू काय घेतली आणि तो प्रदीपला चांगला साथीला ठेवतोय. प्रदीप एका बाजूला जास्त चेंडूमध्ये कमी धावा जरी केल्या तरी सुद्धा योगेशने ती भरपाई केली आहे. कारण योगेश आता स्वतः 26 वर खेळतोय. धावसंख्या 44 वर. 44. पुन्हा एकदा आता शॉर्ट मिड विकेट घेतलाय. गोलंदाज पूर्ण प्रयत्न करतोय की आपल्याला एकदाचा ह्या योगेशचा अडसर दूर करायचा आहे. क्रिकेटमध्ये ह्या रणनीत्या होत असतात. तो योगेश थांबणार नाहीये. इथे स्क्वेअर कटची नजाकत, दिलकश नजारा आणि हा फटका बघितला आणि आमचे भाऊसाहेब खुश झाले. येतो चौकार. बॅटिंग करतोय योगेश. काय पाहण्याजोगा फटका. स्क्वेअर कट. एक पाय थोडंसं हवेमध्ये होतं. चेंडू राईज होत होता. बॅट अगदी पाहिलं आपण की त्यांनी हॉरिझॉन्टल स्टाईलने गिरवली होती, रोल केली आणि तिथे कव्हरच्या डकरून चेंडूला तिथे स्क्वेअर कट अपिस स्क्वेअर कटचा नजारा पेश करत असताना धावसंख्या 4 षटकांमध्ये पोहोचवली ती 48 वरती. 3 षटकात 30 होत्या. म्हणजे ह्या षटकामध्ये 18 धावा जोडल्या गेल्या, फोडल्या गेल्या, तोडल्या गेल्या, ठोकल्या गेल्या. त्याला म्हणतात धावांची गती वाढवणं, विकेट सांभाळून. त्याला म्हणतात पार्टनरशिप घडवणं, एकमेकांना सांभाळून ॲडजस्ट करून. एकमेकांमध्ये चांगला तालमेल आहे प्रदीप आणि योगेशमध्ये. योगेशची धावसंख्या वैयक्तिक 15 चेंडूमध्ये 200च्या रेटने 30 धावा आणि प्रदीपच्या 2. आतापर्यंत 211 चौकार आणि 122 सिक्सेस या पूर्ण चौथ्या रजनीपर्यंत. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज रोशन सज्ज झालाय आणि समोर लेफ्टी बॅट्समन मिस्टर प्रदीप. टॉससाठी सज्ज रहा आदर्श 11 धानिवलीचा कॅप्टन आणि सिद्धगड बी. पहिला चेंडू डाव्या स्टेज सोडून जाणारा बीट करतोय. विकेट किपरला बीट केलं. तिथे लेग स्लिपला आणि चेंडू वेगाने जातोय. वाईट +4 हा येतोय. 5 लकी 5.
विकेट किपरने फ्लाइंग तिथे चेंडू हातामध्ये घेतलाय, पण तो तिथे लेग बायचा इशारा आहे, तो कट नाहीये. लेग कट आहे ती, म्हणजे शरीर कट पाहिले आपण, तरी सुद्धा अपील झाली होती. आता प्रेक्षक शांत झाले बघा समोरच्या गॅलरीमध्ये, त्यांना सुद्धा कळलं की आता धावसंख्या फार वेगाने पुढे चालली आहे. ही शांतता झाली आहे तिथे निर्माण. धावसंख्या 54. हेच क्रिकेट आहे, काहीही करू शकतं, काहीही सांगू शकतं. रंग बदलू खेळ आहे. ज्या खेळापुढे सरड्याचे रंग कमी पडतील, इंद्रधनुष्याचे 7 रंग कमी पडतील, असा रंग बदलू खेळ म्हणजे क्रिकेटचा अनोखा खेळ पाहतो आपण. अद्वितीय, अद्वितीय, अविश्वसनीय क्रिकेट. आणि स्पर्धा सुद्धा अविश्वसनीय. हा फटका सुद्धा अविश्वसनीय. फटक्यामध्ये विश्वास नव्हता, आत्मविश्वास नव्हता, आणि त्याच कारणाने झेल टिपला गेला. फलंदाज बाद. चेंडू राईज करतोय, फ्लाइंग चेंडू टाकतोय, टप्पा पडतोय गुड लेंथ वरती, आणि टप्पा पडता चेंडू अगदी उसळी घेत असताना, दोन्ही पण लागोपाठचे चेंडू उसळी घेत असताना अगदी बीट करत होते बॅट्समन, आणि त्याच कारणाने फ्रस्ट्रेशनमध्ये विकेट गमावली. बॅट्समन योगेशने जो परतलाय डगआउटमध्ये, त्याच्या जागेवरती आता आदेश आलाय. धावसंख्या 54. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. टॉससाठी या आदर्श 11 धानिवली विरुद्ध सिद्धगड बी कॅप्टन. बॅट्समन आदेश ऑन स्ट्राईक. ओ पुन्हा एकदा उचली दिली आहे. वाह, क्या बात आहे, जबरदस्त बॉलिंग. हार्ड लेंथ होती, टप्पा पडल्यानंतर चेंडूला अशा पद्धतीने उचली देणं अगदी चांगल्या प्रॅक्टिसचा वापर आहे इथे. याला म्हणतात प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. म्हणतात की प्रॅक्टिस असं करा की जसं काय तुम्ही कधी जिंकलाच नाहीत, आणि सामना असा खेळा की कधी तुम्ही हरलात नाहीत. बरीचशी वाक्य आपल्या मराठीमध्ये जोडली जात आहेत, आणि तीच ताकद ह्या क्रिकेटमध्ये दाखवली जाते. म्हणून तुमचं प्रॅक्टिसचं तंत्र फार महत्त्वाचं असतं. तेव्हा तुम्ही प्रत्यक्षित पद्धतीने असे मोठे फटके खेळू शकता. हा चेंडू जातोय आमच्या मान्यवर कक्षाला सलामी देत असताना जगनचुंबी उत्तुंग षटकार. बघा आडव्या बॅटने तिथे सरळ प्रहार केला, अगदी मिड विकेट आणि फॉरवर्ड स्ट्राईकच्या वरून जात असताना आदेश धानवी चषकाच्या त्या ट्रॉफीच्या जवळ चेंडू अगदी धडकला, आणि ट्रॉफीचा सांगत असताना की आम्ही तुम्हाला उचलण्यासाठी आलोय. षटकार. धावसंख्या 60 वर. 60 ऑन द बोर्ड. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरून चेंडू फुलर लेन जातोय विकेट किपरकडे. सिद्धगडचा कॅप्टन या आलेला आहे, आणि धानवीचा कॅप्टन आपण पण या येऊन थांबा. बिग फाईट. यजमान विरुद्ध मेहमान. प्रेक्षको, जागा सोडू नका, पाहण्यास येण्यास विसरू नका, स्क्रीन बंद करू नका, 10 किक लाईव्ह चालू ठेवा. बिग बॅटल कमिंग सोन विद इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 60 वर. धानेली विरुद्ध सिद्धगड बी. पुढचा सामना. इथे सुद्धा आडव्या बॅटनी चेंडूला स्मॅश करायचं होतं, तिथे काय झालं बघायचंय. एक धाव मिळणार नाहीये इथे. धाव मिळणार नाही, विकेट मिळणार नाही, काही मिळणार नाहीये. षटकार समाप्त झाली, सर्व समाप्त. अलोटेड ज्या ओव्हर्स होत्या 5 समाप्त झाल्या, आणि धावसंख्या बरोबर राऊंड फिगरमध्ये 60 वरती थांबली आहे. 61 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी जय हनुमान ब्राह्मण गाव संघापुढे 30 चेंडूमध्ये 200च्या रेटने जावं लागेल. प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावा कराव्या लागतील, म्हणजे 30 मध्ये पाहिजे 60 धावा ब्राह्मण गावकडे टार्गेट आहे. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. तिथे असतील आमचे सन्माननीय टॅलेंटेड समालोचक प्रथमेश ठाकूर सर. ओव्हर टू यू. येस, चला लगेचच आदर्श क्रिकेट संघ धानिवलीचे कर्णधार आपण. चला लवकर. आदर्श क्रिकेट संघ धानिवली कर्णधार बघा, अन्यथा पॅनल्टी लागू शकते, लक्षात ठेवा. बघा प्रत्येक संघाला आपण नियम समान आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. सिद्धगड ब आणि त्यांच्या विरोधामध्ये आदर्श क्रिकेट संघ धानिवली. ही पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट फाईट, बिग मॅच. टॉस केला जाईल. कॉल कोणाचा असेल? सिद्धगड ब संघाचा कॉल असेल. येस, हेड्स कॉल अँड हेड सिटीज. धन्यवाद मान्यवरांचा आभार. आपण व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकलाय. यजमान विपक्ष मेहमान असा सामना असेल.
पाहुणे आलेले आहात या क्रीडांगणावरती. पण काय वाटतंय, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा जणू काही आयोजित केला आहे धानिवलीकरांची. ही क्रिकेटची जत्रा आहे, क्रिकेटची पंढरी आहे आणि या क्रीडांगणावरती पाऊल ठेवल्याच्या नंतर कसं वाटलं? प्रथमतः तर धानविरीकरांचं अभिनंदन आणि छान वाटतंय, म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही या मैदानावर खेळतोय. बस ज्या प्रकारे तुम्ही पाहिलं मुरबाड परिसरामध्ये या एबन दर्जाचे आयोजन तुम्ही पाहतायत. प्रेक्षकांसाठी देखील 10 स्टँड, लख प्रकट झोतासाठी देखील 10 टॉवर आणि खरं तर मान्यवरांसाठी VIP गॅलरी देखील इथे खरं तर तुम्हाला इंट्रोड्यूस केलेली पाहायला मिळते. काय सांगाल त्याबद्दल? अप्रतिम अप्रतिम आयोजन, अतिशय उत्कृष्ट असं आयोजन आणि प्रकाशाची व्यवस्था सुद्धा खूप छान केलेली आहे. टॉस जिंकला, महत्त्वपूर्ण सामना आहे. यजमान संघाविरुद्ध तुम्हाला खेळायचं आहे. या क्रीडांगणाचा त्यांना पूर्णपणे अनुभव आहे, तर त्यांच्या विरोधामध्ये निर्णय काय असेल? आम्ही प्रथम फलंदाजी करणार. धाडसी निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा. 5 षटकांमध्ये कितपत धाबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तुमचा असेल? 70च्या आसपास जाण्याचा प्रयत्न करू आम्ही, शक्यतो 70च्या वरतीच. ओव्हरऑल जो रेग्युलर स्कॉड तुमचा असतो त्या स्कॉड सोबत खेळाल की काही चेंजेस आहेत, काही खेळाडू अनुपस्थित आहेत, असं काय आहे? सगळे उपस्थित आहेत आणि रेग्युलर गेम आहे तोच खेळणार. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस वॉन बाय टीम सिद्धगड ब अँड दे इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. थोडा धाडसी निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे यजमान संघाला आता प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचं आहे. पाहूया काय घडेल नेक्स्ट मॅच. बिग फाईट टू नाईट. पण सध्या मैदानाच्या आतमध्ये की सामना जबरदस्त रंगणार आहे, त्यामुळे इथून थेट जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. आमचे गुरु नेहमीच ज्यांनी 2019ला जेव्हा आम्ही समालोचनाची सुरुवात केली तेव्हा अगदी लहान मुलाला ज्या प्रकारे त्यांची आई आणि वडील जेव्हा त्याचा हात पकडून त्याला चालायला शिकवतात, त्या प्रकारे या समालोचक क्षेत्रामध्ये नेहमी ज्यांनी आम्हाला पाठबळ दिलं आमचे गुरु अर्थातच रोशनजी संते सर. आवाज डोंबिवली गारेबलीचा. ऐकूया त्यांचा बुलंद आवाज खेळाच्या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद. वांजळे संघ चौथ्या षटकामध्ये 17 आल्यात, चुकून 18 झाल्या होत्या, परंतु 17 धावा आल्यात आणि धावसंख्या 60च आहे. तुमचं म्हणणं देखील योग्य आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 होत्या आणि चौथ्या षटकामध्ये 17 आल्या, चुकून 18 झालं होतं आणि त्यानंतर शेवटच्या अंतिम षटकामध्ये आल्या फक्त 12. धावसंख्या आहे 60 आणि 61 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आहे. थँक्यू सो मच मनोजजी कारवे सर. थँक्यू सो मच प्रथमेशजी ठाकूर यांचा आवाज आपण ऐकला आणि धावा बनवल्या 5 षटकांमध्ये 60 आणि आता मात्र धावा बनवायच्या आहेत 61. सलगच्या 3 षटकारांसाठी सुवर्ण संधी आहे जय हनुमान ब्राह्मणगाव या टीमला. विनोद बाबा यांच्या माध्यमातून 1100 रुपयांचं पारितोषिक असेल आणि आमचे डॉक्टर रामचंद्र भोईर साहेबांच्या माध्यमातून देखील 1111 रुपयांचं पारितोषिक आहे. ते सर्व संघांसाठी ही सुवर्ण संधी आहे. प्रचंड वेग आपण पाहिलाय. पहिला चेंडू येतो डॉट आणि बाजी ग्रुप यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक आहे. तेच विनोद बाबा यांच्या माध्यमातून 1100 रुपयांचं सलगच्या 3 षटकारांसाठी ही सुवर्ण संधी आहे जय हनुमान ब्राह्मणगाव या टीमला या मॅचमध्ये. क्या बात आहे. चांगला चेंडू, परंतु लाईन चुकीची आहे हे सांगत असताना शेखर सरांचा इशारा येतो आहे वाईट बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. यस, रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने, कारण की टीमकडे रिव्ह्यू आहे. प्रत्येक इनिंगमध्ये एक रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू घेतलेला आहे वांजळे या टीमने. वांजळे आणि सामना सुरू आहे ब्राह्मणगाव या 2 टीममध्ये. आमचे TV अंपायर देखील नक्कीच कंट्रोल रूममध्ये आहेत
हेमंत शेट्टी सर, महेंद्र भवर सर आणि शेखर सर ऑन फील्ड अंपायर आहेत आणि आमचे टी व्ही अंपायर हेमंत शेट्टी सर आहेत. रिव्ह्यू अनसक्सेसफुल व्हाईट बॉल आणि त्यामुळे पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही आहे या इनिंगमध्ये. मंजित, मल्हार 11 वांजळे आणि जय हनुमान ब्राह्मणगाव या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. शिस्तबद्ध आणि येस फिंगर अप, फलंदाज झाले बाद, बिग विकेट डाऊन. लागतोय पहिला धक्का. बॅटिंग करणाऱ्या ब्राह्मणगाव या टीमला एका धावसंख्येवरती पहिला विकेट गमावलाय. बिग लॉस. फलंदाज झाले बाद. योगेश बॅक टू द पविलियन. आज रमेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत आणि रमेश यांनी विकेट मिळवली आहे आणि खऱ्या अर्थाने नक्कीच रमेश यांचे भाचे संकेत दळवी यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत रमेश यांच्यासाठी. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेतात घर बसल्या. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. अत्यंत टॅलेंटेड फलंदाज आहे कुंदे या टीमचा. या विस्फटका चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. एक्झॅक्टली डीप एक्स्ट्रा कव्हरला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट, कार्यकुशल नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती दीपेशजी म्हात्रे साहेबांचं कटआउट आपण पाहिलं. त्याला हिट केलं आणि त्यानंतर येतोय लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर हा चौकार. टिकला होता, पुरेपूर फायदा घेतलाय. या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय. क्षेत्ररक्षक आहेत, खराब क्षेत्ररक्षण, परंतु एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1ने पुढे जाईल 12. धावसंख्या आहे 12. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे गोलंदाज रमेश यांचं. 12.20च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत प्रति षटकामागे आणि ती सरासरी मेंटेन ठेवली आहे पहिल्या षटकामध्ये. सिद्धगड बी संघ देखील इन ॲक्शनमध्ये असेल. यजमान विपक्ष पाहुणे हा सामना यापुढील असेल. आदर्श क्रिकेट संघ धानिवली आणि सिद्धगड बी. अत्यंत गुणवान हे दोन्ही संघ आपण पाहणार आहोत इन ॲक्शनमध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 49. 12.25च्या सरासरीने धावा बनवावे लागतील प्रति षटकामागे या मॅचमध्ये जय हनुमान ब्राह्मणगाव या टीमला.
मच या स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय अभिमान दादा भोईर यांच्या सासुरवाडीचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. जय हनुमान ब्राह्मणगाव. भगवानजी भोईर साहेब आम्हाला माहिती देत आहेत. बॅटच्या आतली कडा आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग केली आहे, कारण की शॉर्ट थर्डमॅन असेल, शॉर्ट फाईन लेग असेल, गली असेल, हे असं क्षेत्र आहे जर इथून चेंडू निघाला तर तो सीमारेषेच्या बाहेरच जाऊन थांबतो आहे. परंतु शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग. धावसंख्या 12 आहे. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर राईज झाला आहे आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलं आहे. आलाय हा डॉट बॉल. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल येतो आहे. नॅचरल लेग ब्रेक आपण पाहिलं. चांगली गोलंदाजी करतायत या दुसऱ्या षटकामध्ये. रोहन उर्फ रबाडा या नावाने सुपरिचित आहे. क्या बात आहे. इनफिल्डच्या वरून लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. सो मच. खूप चांगली बॅटिंग सुरू आहे. धावसंख्या 4ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 16 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. कॉपी बुक स्टाईलने बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका. पॉइंट सीमारेषेच्या बाहेर सलग चालाय. हा दुसरा चौकार. थँक्यू सो मच. आदरणीय निवृत्ती भोईर साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 4ने पुढे जाईल 20. बनवायच्या धावा 61. या मॅचमध्ये सलग 2 चौकार लगावलेत. बंटी आणि अजय ही जोडी आहे आणि जर सलगचा तिसरा चौकार आला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे विनोद बाबा यांच्या माध्यमातून. आणि डॉक्टर रामचंद्र भोईर साहेबांकडून देखील 1111 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यामुळे नामी संधी आहे तब्बल 1600 रुपये मिळवण्याची. अजित राणे यांना विनंती असेल, आपण कुठे असेल तर या आमच्या कॉम्बॉक्समध्ये. बॅटची कडा, फिंगर अप, फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. हा दुसरा धक्का. फलंदाज झालाय बाद. बंटी बॅक टू द पविलियन. सो मच. आपल्या टी व्ही स्क्रीनवरती पाहिलं कॅमेरा मनचं मी विशेष कौतुक करेन. संजय भोईर यांचा डान्स आपण पाहिला आणि विकेट मिळवली आहे. विकेट मिळवली आहे. ज्या विकेटच्या शोधामध्ये होते मंजित मल्हार 11 वांजळे संघ, ती विकेट मिळवली बंटीची. ज्या बंटीने 1 षटकार 3 चौकार लगावले होते त्याच बंटीची गोल्डन विकेट मिळवली आहे. दोन्ही सख्खे बंधू आता मात्र आपण पाहू शकाल आदेश आणि योगेश. अजय आणि आदेश ही जोडी आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आदेश. वाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 1ने पुढे जाईल 21. 21 धावा. दोन बाद 21 ही धावसंख्या आहे. 10 क्रिकच्या माध्यमातून भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत.
पुन्हा एकदा बॅटची कडा आणि पुन्हा एकदा झेल पकडलाय. विकेट किपर आहेत प्रमोदने. हा कार्बन कमाल कॅच पकडली आहे. फलंदाज झाल्या बाद. आदेश शून्यावरती बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जय हनुमान ब्राह्मणगाव या टीमची 3 बाद. 21. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 40. जिंकण्यासाठी 40 धावांची अजूनही गरज आहे. प्रेक्षक आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहतोय आजच्या रात्रीमध्ये. या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आदर्श चषक धानिवली 2025. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम सुरू आहे. औचित्य आहे आदर्श चषक धानिवली. 18 चेंडू बनवायच्या धावा 40 या मॅचमध्ये. 13.33च्या सरासरीने धावा बनवावे लागतील प्रति षटकामागे हा सामना जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज विशाल आणि क्लीन बोल्ट. यष्ट उद्ध्वस्त दांडी गुल यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाल्या बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का. सलामीचा फलंदाज अजय. बॅक टू द पविलियन. बॅट्समॅन येतात बॅटिंग करण्यासाठी. सूरज. 17 चेंडू आणि 40 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. एक चांगलं बॅटल या दोन टीममध्ये सुरू आहे. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. दोन्ही संघ तुल्यबल संघ आहेत. पुन्हा एकदा बॅटची कडा होती आणि प्रमोद होती एस्टेनच्या पाठीमागे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप नाहीये. धावा 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 आणि धावा मिळतील या चेंडूवरती. पंच एकूण किती? 50. येस, 5 धावा मिळतील. 5 धावांचा बोनस मिळतोय. ज्या धावांची नितांत गरज आहे. धावा कशा येऊ द्या, धावा येणं फार महत्वाचं आहे. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. डायरेक्ट हिट झालं होतं. चेंडू डायव्हर्ट झाला आणि जवळजवळ 3 ते 4 खेळाडूंना बीट करून सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आलाय. एकूण मिळतील या चेंडूवरती 5 धावा. यादी झेल देखील सोडला होता प्रमोदने आणि त्यानंतर या 5 धावा मिळत आहेत. शॉर्ट टर्मॅनला फिल्डर होते. डायरेक्ट हिट केलं आणि त्यानंतर बॅट त्याची पॉपिंग क्रीजमध्ये होती. तेच पाहिलं पंचांनी. क्या बात है, क्या बात है. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी आलाय हा डॉट बॉल. चेंडू पहिल्यांदा राईज झालाय आणि बॅट्समनला सरप्राईज केलंय या चेंडूवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज सूरज आहेत. पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल 27. यावेळेस पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. सलगचा आलाय हा दुसरा व्हाईट बॉल.
धावसंख्या एकने पुढे जाईल 28-28. 33 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅचमध्ये. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल. वांजळे या टीमसाठी येणारे 14 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. डीपमध्ये फिल्डर आहेत. कव्हर पॉईंटला चांगली फिल्डिंग, तेवढी चांगली फेकी आणि पाहावं लागेल पंचांचा निर्णय काय येतोय. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल 30. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 31 धाव बनवायच्या आहेत. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे जय हनुमान ब्राह्मणगाव या टीमने या सामन्यामध्ये. क्या बात आहे. प्रचंड वेग आणि रिव्ह घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. व्हाईट बॉलसाठी यस आपण चेक करूया. टी व्ही अंपायर नक्कीच हेमंत शेट्टी सर आमच्या कंट्रोल रूममध्ये आहेत आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. दोन्ही टीमकडे एक एक रिव्ह्यू आहे. पहिल्या इनिंगमध्ये तो रिव्ह्यू नक्कीच घेतला होता व्हाईट बॉलसाठी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 31 या मॅचमध्ये. 12 चेंडू 31 धावा बनवावे लागतील. यजमान विपक्ष पाहुणे त्यामुळे आदर्श क्रिकेट संघ धानिवली संघ इन ॲक्शनमध्ये असेल या पुढीलच्या मॅचमध्ये आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी. संपूर्ण गाव इथे उपस्थित आहे. या सीझनमध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे आदर्श क्रिकेट संघ धानिवली आणि त्यांना फाईट करेल सिद्धगड बी. या संघाने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे. बारा चेंडू बनवायच्या धावा 31 या सामन्यामध्ये. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू अचूक लाईन अचूक टप्प्यावरती हाताळलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फसलाय. येथे डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल ब्राह्मणगाव या टीमवरती आणि प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल वांजळे. बॅटच्या आतली कडा नशिबाची साथ मिळते. फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय नशिबाचा चौकार. लक फॅक्टर ऑन झालाय जय हनुमान ब्राह्मणगाव या टीमचं. थँक्यू सो मच. 10 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 27. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. लक्ष्मण शेठ साळसे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आदर्श चषक धानिवली आपण पाहतोय. समोर स्टँड आहे त्या स्टँडमध्ये कोणी उभं राहू नका ही विनंती असणार आहे. धर्मवीर प्रतिष्ठान स्टँड आहे बघा. बॅनर फाटू शकतो. तुम्ही उभे राहिलेत सामना एन्जॉय करा परंतु बसा तुम्ही खाली. ही आयोजकांची ब्राह्मणगावचे नक्कीच समर्थक आहेत तिथे. थँक्यू सो मच. संघ अडचणीमध्ये सापडलाय कारण की 9 चेंडू आणि 27ची गरज. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. वाईड यॉर्करचा वापर केला आहे. गोलंदाज आपण पाहतोय या 4थ्या षटकामध्ये या सेकंड स्पेलमध्ये रबाडा.
क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी रोहन करतायत या सेकंड स्पेलमध्ये. वेगी त्याची ओळख आहे, रबाडा या नावाने सुपरिचित आहे, अत्यंत टॅलेंटेड हा गोलंदाज आहे. गोलंदाजी आवडली असेल तर रोहनसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रचंड वेग 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 आणि वेग आपण पाहतोय रोहनच्या गोलंदाजीमध्ये आणि पूर्णपणे शांत ठेवलंय. या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय मनजित मल्हार 11 वांजळे या टीमने. कारण की 7 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 27. ऑन साईडला खेळत्या डीपमध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35. 35. 6 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 26. साठी 26 धावांची गरज आहे आजच्या रात्रीमध्ये. नक्कीच बेस्ट ऑफ टेमगाव या टीमने तो कारनामा केलाय. 21 धावा अंतिम षटकामध्ये चेस केलेत. 6 चेंडू आणि बनवायच्या धावा 26. गोलंदाज आहे ती अंतिम षटकामध्ये आदेश. फुलटॉस आहे, इनफिल्डच्या वरून खेळत्या टीपमध्ये बॅकअप आहे. चांगली फिल्डिंग आणि तेवढीच चांगली फेकी आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 37. 5 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 24 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच सुरू आहे या 2 संघांमध्ये. आजच्या रात्रीतील हा 4था सामना. अपील करतायत कॉट बिहाइंडची आणि अपील फेटाळली पंचांनी. 4 चेंडू आणि 4 षटकार मारावे लागतील या मॅचमध्ये. जय हनुमान ब्राह्मणगाव या टीमला. आदेशचं मी कौतुक करेन. अंतिम षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी. फुलटॉस चेंडू आहे, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फायदा घेऊ शकला नाही आहे आणि लेग बाईटच्या स्वरूपात मिळते 1 धाव. आता मात्र या सामन्यावरती पूर्णपणे मजबूत पकड निर्माण केली आहे आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे या सामन्यावरती वांजळे या संघाने. कारण की 3 चेंडू शिल्लक 23 धावांची अजूनही गरज आहे. आणि क्लीन बोल्ड फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन लागतो. अजून एक धक्का आणि पूर्णपणे बॅकफूटवरती आलाय ब्राह्मणगाव हा संघ. अच्छा, चला न्यू बॅट्समन लवकर या. कारण की फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये. 2 चेंडू बनवायचे धावा 23. सामना जिंकण्यासाठी न्यू बॅट्समन येतात बॅटिंग करण्यासाठी. पंकज डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट झाले होते, पुढे गेले होते मारण्यासाठी. आलाय हा डॉट बॉल. 1 चेंडू शिल्लक आहे 23 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये.
उलटा चेंडू आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे मंजित मल्हार 11. वांजळे या टीमने अभिनंदन. वांजळे या संघाचं हार्ड लक. ब्राह्मणगाव या टीमचं प्रेक्षक आपण पाहू शकाल एक जल्लोष करतायत साईबाबा एंटरप्राइजेस या स्टँडमध्ये आणि श्री गणेश कृपा कन्स्ट्रक्शन या स्टँडमध्ये प्रेक्षक आपण पाहतोय वांजळे या टीमचे आहेत. आणि या सामन्याचा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. सो मच डीजे मास्टर. 16 चेंडू आणि 30 धाव बनवल्या पहिल्या इनिंगमध्ये. योगेश या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. या आपण व्यासपीठावरती आपला सन्मान केला जाईल. मॅन ऑफ द मॅच योगेश आहेत ज्याने बनवल्या 30 धावा पहिल्या इनिंगमध्ये. चला आदर्श धानिवली या टीमला विनंती असेल की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. यजमान विपक्ष पाहुणे हा सामना आपण पाहणार आहोत. सिद्धगड बी आणि त्यांना